आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर. भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा. हॅलो. हाय. वेलकम गर्ल्स. भैरवी आहेस कशी? कशी दिसते? नेहमी सारखीच रॉकिंग. अगं तू आहेस क्लासिक. कम ऑन कम ऑन. गेट इन गेट इन. कम प्लीज सिट. मला वाटलं तू आज भेटते की नाहीस. किती बिझी असतेस ना भैरवी. ॲज यू नो काम म्हणजे माझं पॅशन आहे. पण माझे फ्रेंड्स पण माझ्यासाठी तेवढेच इम्पॉर्टंट आहे. सो आजच्या सगळ्या मीटिंग्स मी कॅन्सल केल्या आहेत फक्त तुमच्यासाठी. हो ना, थँक्स यार भैरवी. तू जर नसतीस ना तर आज किट्टी पार्टीला मजाच आली नसती.
हॅलो आंटी. ही डोंट कॉल मी आंटी. प्रिया कशी आहेस? आय एम गुड. हाऊ आर यू? ग्रेट. छान वाटलं तुला भेटून. बाय द वे, ही माझी बहिणी सई, देवांश दादाची बायको. हाय. नमस्कार. तुम्हाला चहा कॉफी काय आणू? चहा चालेल आम्हाला. बिना साखरेचा चालेल? का बिन साखरेचे घ्यायला तुला काय आम्ही म्हाताऱ्या वाटलो का? हो ना. अगं आम्ही अजून यंग आहोत आणि आम्हाला डायबिटीस वगैरे काही नाही आहे. वी आर ऑल फिट. नो नो, प्लीज डोंट मिसअंडरस्टँड. ऍक्च्युली तुमचा फिटनेसच एवढा छान आहे ना, त्यामुळे वहिनीला असं वाटलं असेल की तुम्ही डाएटवर आहात. एरवी आम्ही डाएट फॉलो करतोच, पण आज किती पार्टी आहे ना, सो आजचा आमचा चीट डे असतो. सो आज आम्ही काहीही खाऊ शकतो. मग तुम्हा सगळ्यांसाठी चहा आणते. हो हो चालेल. आले. भैरवी डोंट फाईट, पण तुझी सून टिपिकल आहे ग. हो ना. मला तर वाटलं होतं की तुझी सून हाय क्लास असेल. आता नशिबात आली तर काय करणार मी, नाही का? बट लेट्स नॉट टॉक अबाउट दिस टॉपिक. काहीतरी वेगळं बोलूया ना. बाकी हाऊस लाईफ? एकदम मस्त. मी नेक्स्ट मंथला कॅनडाला चालले. ओ वाव. तर तुम्ही सगळे जॉईन व्हा ना मला, म्हणजे आपण खूप मस्त मजा करूया. यस, मी जॉईन करू शकते तुला. चालेल ना मग. माझ्यासाठी जरा डिफिकल्ट आहे. नेक्स्ट मंथ आमचे 2 नवीन प्रोडक्ट लॉन्च होत आहेत. सो आय विल बी सुपर बिझी. नॉट पॉसिबल फॉर मी. इट्स ओके भैरवी. आपण पुन्हा नंतर कधीतरी प्लॅन करूया. शुअर. थँक्स. चहा. थँक्यू. थँक्यू. वेट 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 सई. हा बरं, तुम्ही खायला काही ऑर्डर केलंच नाही. खाणार काय आहात सांगा. आमची सुनबाई खूप उत्तम कुक आहे. पटकन तिला सांगा काय काय खायचंय तुम्हाला. खरं तर भूक नाहीये जास्त. काहीतरी लाईट बनव. लाईक अ कॉर्न स्पिनच राईस विल डू. जमेल तुला? हो. बरं, माझ्यासाठी बर्गर आणि नूडल्स बनव. आणि माझ्यासाठी ग्रीन सॉस वाला पास्ता आणि ऑल्सो सम सॅलड. ठीक आहे. मॅडम, तुमच्यासाठी काय बनवू? दिस इज इनफ. हे एवढं जे काही ऑर्डर केलंय त्यातलं खाईन मी थोडंफार. फक्त हे सगळं 2 तासात तयार झालं पाहिजे. हो. क्विक. पण भैरवी, आम्ही जे सांगितलं तुझ्या सुनेला जमेल ना? काय मग वहिनी, काय ऑर्डर आहे? कसली ऑर्डर? त्या बायकांना असंच वाटतंय ना की त्या रेस्टॉरंट मध्ये आल्यात भली मोठी जेवणाची ऑर्डर दिलीच असेल. हो अगं, खूप काही बनवायचंय. पण मला सांग, एवढं सगळं बनवलेलं त्या खातील ना? खातीलही आणि ढेकरही देतील. ग यांना ना काही कामधंदे नाही आहेत ग. रोज कोणाच्या तरी घरी भेटायचं, टाइमपास करायचा, गॉसिपिंग करायचं, पत्ते खेळत बसायचं, बस एवढंच येतं त्यांना. आणि तसंही आपल्या घरी आल्यावर तर काय, अशा ऑर्डरी देत राहायचं. आत्याने डोक्यावर बसून ठेवलाय त्यांना. बरं ऐक ना माझं,
हे सगळं नको बनवत बसू, त्यापेक्षा आपण ना हॉटेलमधनं ऑर्डर करू काहीतरी. अगं असं कसं बाहेरून ऑर्डर करणार? हे बघ, आपल्या घरी आलेल्या पाहुण्यांचा वाउचर आपणच करायला हवा की नाही? तू असं समज की हा सगळा स्वयंपाक ना आपण त्या पाहुण्यांसाठी नाही, आपल्या घरातल्या माणसांसाठी बनवतो. नाही कसं आहे, आता या पाहुण्यांचा पाहुणचार जर आपण नीट नाही केला तर जहागीरदारांचं नाव खराब होईल आणि या घरातली सून म्हणून ते मला अजिबात आवडणार नाही. वहिनी 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 क्यूट वहिनी, एवढी चांगली वागतेस. बरं ठीक आहे, मी हेल्प करते तुला. सांग मला काय काय बनवायचंय. अगं खूप काही बनवायचंय. पास्ता, नूडल्स, बर्गर्स, एवढं सगळं. 10 दिवसाचं जेवण आजच जेवणार आहेत की काय? बरं एक काम कर ना, मी एक काम करते, आपल्याला जेवणासाठी जे काही काही सामान लागणार आहे ना त्याची लिस्ट बनवते आणि ती तुझ्या मोबाईलवर पाठवते. तू आपल्या ड्रायव्हर काकांना सांग, ते घेऊन येते. बरं ठीक, पाठ. चालेल. सीमाताई, माझा मोबाईल द्या ना प्लीज. हा घ्या. ताई, आपल्याकडे आलं आहे ना? हो आहे. हॅलो हॅलो. हॅलो, कोण बोलतंय? हॅलो, बोलायचं नसतं तर कॉल का करता? बस काय आता, तू मला ओळखलं नाहीस? नाही. कोण आहात तुम्ही? काय ग, तू मला विसरलीस, माझा आवाज विसरलीस, पण मी तुला कधीही विसरणार नाही ना. मी तुला कधी मला विसरू देईन. हे बघा, तुम्ही कोड्यात बोलू नका. कोण बोलतंय सांगाल का? विक्रम बोलतोय मी. सई, जोर का झटका जोरों से लगा. अगं तुझा ना घाबरलेला चेहरा डोळ्यासमोर येतोय का माझ्या. तुझ्या कपाळावर आता घाम फुटला असेल ना. खरं सांग, खरं सांग. हो ना. मला ना ग तुला बघायची खूप इच्छा होते ग. हे काम कर ना, मला घेऊन भेट. आत्ताच्या आत्ता भेट, ये ना. हे बघ, मी तुला भेटायला येणार नाही. ए, असं काय करतेस ग सई? तुझ्या फेवरेट ठिकाणीच भेटायला बोलवतोय ना मी. जसं कुठलं लोकेशन? अगं बाप्पाच्या मंदिरात. आता तर येशील ना? हा? नाही. जर 10 मिनिटात तू इथे नाही आलीस ना तर 15व्या मिनिटाला तुझ्या घरची बेल वाजेल. टिंग टॉंग. आणि दारात कोण उभं असेल माहितीये? गेस कर, गेस कर. ते काय ग, जाऊ दे, मीच सांगतो. दारात उभा असेल साक्षात विक्रम. आता येशील ना धावत? ये मग लगेच. ठीक आहे, ये. तुला बघायचंय मला. तुला बघण्यासाठी डोळे तरसलेत माझे. Your time starts now, सई. टिक टिक 1. टिक टिक 2. वहिनी, अगं काय झालं? मीच आहे. बरं ऐक, मी ड्रायव्हर काकांना लिस्ट दिली आहे, ते घेऊन येतील सामान. हो, ऐक ना रिया, मला एका महत्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागेल. मी लगेच जाऊन येते. फक्त तू भैरवी मॅडमला सांगू नको प्लीज. त्याला काही कळणार नाही, तू जाऊन ये. डोंट वरी. पण काय झालंय, सगळं ओके आहे ना? तुझ्या आईची तब्येत बिघडली आहे का? नाही नाही, तिला काही झालं नाहीये, सगळं ठीक आहे. पण मला जावं लागेल, मी येते लगेच. बरं ठीक आहे, जाऊन येतो. ताई,
ऐका ना, मी तुम्हाला जे सांगेल ना ते बनवून ठेवाल प्लीज. हो ताई, तुम्ही सांगा ना, मी करेन सगळं. ठीक आहे, मी करते सगळं. चालेल. बरं वहिनी, तू जा, आम्ही बघतो. ओके. आणि ऐक ना, ताईंना मदत करशील प्लीज? हो वहिनी. थँक्यू. मी आलेच. वहिनी, आत्या काय म्हणते ते मी बघते, तू जा. ओ गॉड, किती फनी आहे ना. अगं हो ना, मला तर कंट्रोलच झालं नाही. मी तर त्या बाईच्या तोंडावरच हसले. सई, हा, माझ्यासाठी ऑरेंज ज्यूस घेऊन ये. काही करून मला विक्रमला भेटायला जावंच लागेल, नाहीतर खूप मोठा प्रॉब्लेम होईल.